हा मंदिर आहे. गुड मॉर्निंग भावांनो. आता आपण सध्या मदुराईला. ते आमची जो प्लॅन आहे सध्या अचानक भयानक ट्रिप झालेली आहे. पण विचार पडला असतील की डायरेक्टली मदुराई काय ट्रॅव्हलिंग ब्लॉग नाही, दुसरा काही नाही, ट्रेनचं ब्लॉग नाही. ते पण तुम्हाला सांगतो ते का ब्लॉग नाही बनवलं. कारण पूर्ण दिवस आम्ही ट्रेनमध्ये झोपलो होतो. जेवणं आणि झोपणं हेच होतं, त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवलं. आता वाजले 8:30. आता चाललो आहे मीनाक्षी टेम्पलकडे. आणि या साईडचा आपण साऊथ साईडला खूप कमी आलेलो आहे. लास्ट टाइम कर्नाटका गेलो होतो. आता तामिळनाडूला पण फर्स्ट टाइम आलेलो आहे. साऊथ साईडला एकदम प्रॉपर खालच्या साईडला. या साईडचा आपला अनुभव कसा असणार ते तुम्हाला सांगतो मी. लँग्वेज प्रॉब्लेम होणार किंवा नाही होणार ते पण सांगतो तुम्हाला. कारण खूप जण असं बोलले होते की लँग्वेज प्रॉब्लेम होणार, पण सध्या तर मला वाटत नाही. कारण का जिथे तिथे गेलो आहे तिथे सर्वांना हिंदी येतो, म्हणजे बोलतात हिंदी. आता आपण जातो आहे मीनाक्षी टेम्पलकडे. तुमच्याशी बोलता बोलता मी मंदिराकडे पोचलो, पण फक्त हॉटेलपासून फक्त 5 मिनिटं. मंदिरचं काम चालू आहे. फोटो काढायला चांगले भेटणार नाही आपल्याला, तर ट्राय करूया कुठल्या अँगलने चांगले फोटो येत असेल तर फोटो काढू आपण. पहिले दर्शनाला किती टाइम लागतो ते मेन आहे. काय माझे मित्र लास्ट टाइम आले तेव्हा 2 घंटे लागतात, 1 घंटा लागतो. आपल्याला किती टाइम लागणार आहे तेच तुम्हाला सांगतो मी. ये दुकान सीधा अंदर जाइए, आराम से दुकान देखिए, सरस्वती का मंदिर का अंदर जाए. थँक्यू. आणि आम्हाला सोडले आहे हा मंदिराजवळ. आता आपण जाणार आहे साड्या आणायला. आपण असं साडी बघायला आलो आहे. जोपर्यंत मंदिर ओपन नाही होत तोपर्यंत साडी बघूया आपण. आणि हे स्वतः हातातून बनवतात. आता आपण ई घेणार आहे आणि ई एक, आणि त्या आईसाठी घेतो. यामधून सिलेक्ट करतो. एक छोटीसाठी, एक मोठ्या ताईसाठी. लॉकरमध्ये फोन ठेवायला लागते कारण का फोन अलाउड नाही. तर आता फोन ॲड ठेवतो, मग दर्शन करून नंतर परत ब्लॉग चालू करू आपण. तो साड्या पण इथंच ठेवून देतो. साड्या घेतल्यात, रूमची चावी आणि दोन्ही मोबाईल इथं ठेवून देतो. हा नॉर्थ साईड आहे. तुम्हाला दर्शन करायचं असेल ना तर हा नॉर्थ साईडला जायला लागेल तुम्हाला. तिथून एंट्री आहे. आणि माझं दर्शन 1 नंबर झालं किंवा 15-20 मिनिटात दर्शन झालं असेल. आणि 1 नंबर. तुम्हाला जे दर्शनासाठी मेन आहे तो नॉर्थ आहे. तुम्हाला दर्शन घ्यायचं असं पहिले नॉर्थमधून जा आणि पूर्ण नॉर्थ साऊथ पूर्ण फिरा. या सध्या मंदिराचं काम चालू आहे ना, तर फोटो पण चांगले येणार नाही तुम्हाला. आता जातो नाश्ता करायला. एक फेमस शॉप आहे इडलीसाठी, तुम्हाला पण दाखवतो. पण इथून थोडा चालत जायला लागेल, 500 मीटरवर आहे. जातो तिथे आणि तिथे ब्लॉग चालू करतो आणि तुम्हाला दाखवतो तिथं मी. मदुराईमधला एक घेतला आहे फेमस जिगर थंड आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आपण मुर्गन इडली मी हाच सांगतो तुम्हाला. आता इडली ट्राय करू आपण. इंस्टाग्राम भरपूर दाखवली होती इडली ट्राय करायला. पण आता पहिले असं देत आहे. आता इडली आणि वडा येतील आपल्याला. आणि यामध्येच काय इथे प्लेट वगैरे काहीच नाही आहे. यामध्ये आपल्या पानामध्ये खातात ते बघतात का. बघा हा जो येतो ना इडली, आपली लँग्वेज त्यांना समजणार नाही. पण हे भारे तिथे एक फायदा आहे की आपण मराठीमध्ये बोलतो, त्यांना काही समजणार नाही. आपण एकदम झकास एकदम मस्त की ब्लॉग बनवू शकतो. आपण इथे लाजाची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये लाज वाटतं ब्लॉग करायला, पण इथे काही नाही वाटणार तुम्हाला. इथे बिंदास ब्लॉगिंग करा. कारण त्यांना मराठी समजत नाही आणि त्यांची लँग्वेज आपल्याला समजत नाही. तुम्ही काही बोला, ते पण काही बोला. सगळे ट्राय करू. इथं आपली नारळाची चटणी नाही हे माहिती नाही. ट्राय करू आपण. अजून काहीतरी येत आहे, तिखट आहे. अजून सांबार. 4 प्रकारची चटणी दिलेली आहे आणि सांबार आहे. ही ट्राय केली तिखट चटणी आहे. ही पण तिखट वाटतं मला. आपली सर्वात आवडती चटणी म्हणजे नारळाची चटणी. 1 नंबर आहे.
आपली फेवरेट चटणी काय ही ही सुद्धा चटणी ट्राय करू आपण. थोडी खास नाही आहे, हे तिखट आहे, हिचं ते समजलं नाही होतं समजा. बाकी इथं आपली फेवरेट आहे. काही बोला पण आपल्या चटणीला या चटणीला तोरच नाही आहे. बाकी ही चटणी थोडं आंबट लागतं, ही तिखट आहे, याचं तर काय समजतच नाही. आपला सांबार आणि ही चटणीच बेस्ट आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही या पक्या टेस्ट एक नंबर आहे. हापैकी मी 10 देणार. फक्त हा चटणीला थोडा इग्नोर करा, कारण ती तुम्हाला खावणार नाही. चटणी आपली जी बेस्ट असते नारळाची चटणी आणि सांबार बेस्ट इथे हे समजणार नाही तुम्हाला, पण आता हे ट्राय करतो मी. पण आता हा मंदिरमध्ये आलेलो आहे. हा मंदिराचं नाव हा मंदिर आहे. इथून वरतून जायला लागेल आपल्याला. आपण आता भयानक उन्हामध्ये तिरुमल्ली मेळला आलेलो आहे. कारण का 12 वाजता आम्ही सर्व रूममध्ये गेलो, कारण का एवढं भयानक ऊन होतं ना. आता वाजले 3 आणि मला आता समजलं की 5 वाजता हा मेळ बंद होणार, म्हणून आम्ही आलो. त्यात आम्ही संध्याकाळी आलो असतो. आता इथं तिकीट काढतो आपण, तिकीट काढूया इथे. तुम्हाला सांगतो की हा 5 वाजता बंद होतो, म्हणून आम्ही तर लवकर आलो. ऊन भरपूर आहे, खतरनाक वाला ऊन आहे. इच्छा न होणार असं ऊन आहे की माझं डोकंसुद्धा पकडलं होतं. आणि बाकी बघायला खतरनाक आहे मेल, म्हणून हा स्किप नाही करू शकत आपण. आणि तुम्ही कधी इथं आले तर हा प्लेस कधी स्किप करू नका. मदुराईमध्ये फक्त 2च चांगली गोष्ट बघण्यासाठी आहे, हा महल आणि आपलं मीनाक्षी टेम्पल. फोटो वगैरे काढले आणि खतरनाक महल आहे पूर्ण. एवढं मोठं आहे ना, तुम्हाला दाखवतो. बघा भाई, हे तो वाईट अँगलमध्ये दाखवले तुम्हाला. समोर बघा, आता नॉर्मल केलं आहे 1x बघा किती मोठं आहे. 5x करतो तुम्हाला, म्हणजे सर्व एकदम नीट दिसेल. 1 तास झालं बाई. आता आम्ही इथेच आहे, महलमध्ये बसलो आहे. फोटो वगैरे काढला, व्हिडिओ पण काढले आणि इंस्टावर पोस्ट पण टाकेल. इथे मी इंस्टाचा ID देतो, जाऊन फॉलो करा मला. इथं आता आलो आपण जिगर थंडाई. इथं फेमस आहे. आम्ही जो लास्ट टाइम खाल्ला होता तो तिथला असं नॉर्मल होता लोकल, पण इथं सगळ्यात जास्त फेमस आहे मदुराईमध्ये. आता आम्ही इथं ऑर्डर करतो. एक नंबर लागतो. परत फिरत परत मीनाक्षी टेम्पल जवळ आलेलो आपण. किती भारी दिसतो हा. काम चालू आहे ना सर्व, म्हणून प्रॉपर फोटोसुद्धा काढता आलं नाही आम्हाला. जिथे सकाळी फोटोशूट केलं होतं तिथेच बसलो. आता आलो आहे जेवण्यासाठी. प्युअर व्हेज हॉटेल, खूप चांगलं आहे हॉटेल हा. इथलं व्हेज ऑप्शन काहीच समजत नाही आम्हाला, कारण का लोकांनी जे आम्ही थाल्या बघतो ना ते असं जेवण आहे ते आपण नाही खाऊ शकत नॉर्थवाले. म्हणून आम्ही मेनूमध्ये एकदम नीट बघतो काय भेटेल चांगलं खाण्यासाठी. इथे जेवण केला, मस्त आहे टेस्ट. इथे सर्व व्हेज आहेत आणि या व्हेजमध्ये, या सर्व व्हेजमध्ये एक नॉनव्हेज पण जागा आहे तिथे. बाई जकासमध्ये आता दाढी बिडी काढलेली आहे उद्यासाठी, कारण का दाढी वाढली होती तर फोटो चांगले नाही येणार आपले. आता उद्या रामेश्वरमला जाणार आहे, ते सकाळी जाणार आहे 4-4:30 वाजता पोचणार आहे. आणि सकाळी आपल्याला सलून कुठे भेटणार नाही आणि ते मुश्किलने भेटतात. सलून झाला, मेडिकल झाला, इकडं लवकर नाही आहेत. म्हणून आताच दाढी काढून घेतली. मग टेन्शन आहे उद्या सकाळी फोटो काढायला रामेश्वरमला. आता थोड्या वेळात जाऊ स्टेशनला. जेवण वगैरे झालेलं आहे, आवडलं नाही जेवण पण या साईडचं. थोडं टाईमपास करू. 1:30ची आपली ट्रेन आहे, तर आपण 11 वाजता चेकआउट करू रूम आणि स्टेशनला जाऊ टाईमपास करायला. मला वाटलं सगळं सामसूम असेल, पण अजून मार्केट आहे, म्हणजे आहेत पब्लिक. आणि स्टेशन जवळच आहे आपला हॉटेलपासून. चालत आलो 2 मिनिटाच्या अंतरावर स्टेशन पण आलो. बघा इथे स्टेशन आहे.
आणि मार्केट अजून आहे. मला वाटलं की रात्री बऱ्याच ठिकाणी 10 वाजेनंतर मार्केट बंद होतो, पब्लिक नसतो, पण इथे असं नाही आहे. ट्रेन लागली इथे. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर लागली आहे. तर आता जातो, नंतर घाई नको, अर्ध्या तासामध्ये येणार आहे ट्रेन. मग 3 घंट्यामध्ये डायरेक्टली रामेश्वरम, तिथं आपण ब्लॉग एंड करू. मग नेक्स्ट डेपासून दुसरा ब्लॉग रामेश्वरमचा. आली ट्रेन आली. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो.